बोला रे गडे हो, काय म्हणतात असं मठ्ठ उभे आहे बा, काही बोलून नाही राहिले. असं एक तर मला माझ्या काम करू द्या, शेणपाणी काढू द्या. या दगडूचं असं म्हणणं आहे, आपला जो ट्रॅक्टर आहे की नाही, तर मग कसं हेळम गिळम घेऊन घ्या, सोयाबीन काढायला होते ना मग. हो ना नामदेव भाऊ, कद लोक ते रोटावेटर आणि पंजी न्याच्या चालवता ट्रॅक्टर. त्याच्यात काही कमाई नाही राहिली आता. या हेळम मध्ये दाबून कमाई आहे तुम्हाला सांगतो मी. ही स्फूर्ती हेळमच स्फूर्ती. जातील 2-2.5 लाख रुपये, पण कसं सरकच गेम आहे. एका सीझन मध्ये तर कार्यक्रम होते राजा आपला. शांताबाई नामदेव काय हेळम घेतात काय रे बा? तसं काय का हेळम घेता का तुम्ही? बरोबर थोडं सांगा ऐकू बरं काय. अरे बाबा, हेळम घेणं म्हणजे 36 पोस्ट नाही ना बाबा. 2 महिने झाले, मग काय 8 महिने घरी ठेवणार की त्याला 10 महिने. मग काय काम काय आहे त्या हेळमले सांग ना तू. 2 महिन्या सीझन आहे सोयाबीनचा आणि तुरीचा सीझन आहे. फक्त 2 सीझन आहेत आपल्यासाठी. गहू तर हार्वेस्टरच काढतो आपण. घेऊन टाका ना बाबा, काय मागे पुढे करून राहिले. 2-2.5 लाख आले, तेवढे पैसे तर कुठे नाही जात आपले. आमचं कामही होते आणि कसं सगळंच होते बरोबर. मग घेऊन टाका यावर्षी. टाका म्हणजे 2-2.5 लाख रुपये रक्कम कमी आहे का? काहीच. माझा ट्रॅक्टर म्हणून घ्यायला म्हणणं होतं. हेळम सांगून राहिली तू. काही नाही हेळम फेळम ते तो नान सोडून दे. नामदेव हो, तुम्ही ऐका ना, एका सीझन मध्ये तुमचे बंद पैसे देते ना काढून मी. अरे 300 रुपये पोत आहे ना आता. तुम्ही काय राजा, रोजचे 100 पोते निघतात, 30,000 कामगिरी होते. तुम्हाला सांगतो 2 महिने जरी चाललं की नाही, पैसा वसूल न 6 लाखाची कमाई राग पालगणी. काय राजा माणसं आहे तुम्ही. तुम्ही टेन्शन ना घेऊ, मा ताब्यात द्या, तुम्ही पहा कसं काम करतो. राजा नामदेव भाऊ, घेऊनच टाका तुम्ही हेळम. आपल्या गावात पाहिजेच ना, कॉम्पिटिटरच नाही ना कोणी. हे दुसऱ्याची मक्तेदारी आपल्या गावात. सरपंच पान लुटते लोकाईले. कोणाचा 300 रुपये पता झाला, सरपंच म्हणते माहिती 350 रुपये. आणि पाटील तर बरोबर बाहेर गावले चालते. गावातला कोणाला हाणतही नाही काढतही नाही. घेऊन टाका तुम्ही. काही मागे पुढे पाहू नका नामदेव भाऊ. काही घेऊन टाका म्हणता बा, फालतू उदाऱ्या माग्या लोकांच्या दारी जा लागते बा घेणं देणं. काही फायदा नाही त्याच्या. फालतू किरकिरी आहे मागं ते. ते ट्रॅक्टर हेळ मागवणं म्हणजे मूर्खपणाचा आहे तो. ते पुरतच नाही तो याटप. घेऊन टाका ना व, तुम्ही बी काय हाय. तो दगडू म्हणून राहिला ना, मी करतो सगळं सारखं, मी सांभाळतो ते. मग तुम्हाला काय टेन्शन आहे. फक्त घेऊन द्या ना तुम्ही. पाहिजे तो दगडू काय आहे तर. नामदेव भाऊ, मागे पुढे पाहू नका तुम्ही. मा शब्दावर लक्ष द्या तुम्ही. काय आहे तर मी करतो ना. काय करायचं तुम्ही मागे जाऊ नका कोणाला उदारी फुदारी. मी जे काय करायचं करतो ना. मग तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. तुम्ही फक्त पैसे मोजा, नोटा मोजा, काम करा तुम्ही. दुसरं काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. बरोबर, आता तू एवढं म्हणून राहिला तर बरोबर बा, घेऊनच टाकतो. काही वांधा नाही. मग आता फक्त तुला पाहा की मी काहीच करणार नाही. बरं तुला सांगून राहिलो. हातही लावणार नाही आपण. मला सांगायचंच नाही. उभं राहिलं वान माणसं नाही, फलानं नाही. मी फक्त नोटा मोजी तुला सांगून राहिलो. त्या काना नाही की त्या काना नाही, ते बंद नाही राहिलं पाहिजे दुकान. कसं माझे पैसे गुत्तीन मग म्हणजे आता माणसं नाही राहिलं काय करू. बंद ठेवा ते मी ऐकणार नाही. किती करा पण नामदेव, खरंच घेते गड्या. शिवलाल आपल्याला आयडिया लागेल. चाल लटून पहिलं वर आता. नामदेव भाऊ उभं नाही राहू देत ना हेळम. तुम्हाला सांगतो रोज रातभर दिवस चालव तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही डिझेल आणून देत जा मला. पहा तुम्ही कसं चालवत होता हेळम. तो पोरगा बापा एवढं जीव तोडू सांगून राहिला, तरी तुम्ही मागे पुढे करून राहिले. घेऊन द्या ना फक्त. तुमचं फक्त घेऊन द्यायचं काम आहे. मग पाहतो आम्ही काय आहे ते सगळं. तर त्या दगडूले बी कोणतं काम नाही ना. तसं तर आपलं ट्रॅक्टर आता घरीच राहत होतं की नाही. मग कसं हेळम लावलं त्याला की मग कसं जोड होते ना. काही बी काढल्या जाते मग. बरं देतो मी. आता तुमची इच्छा आहे तर देतो मी घेऊन. कधी चालता घ्यायला सांगा. एक शुभ दिवस पान चाला पटकन घेऊन येऊ. मग रविवारीच घेऊ ना. सुप्रभात आहे ना रविवार, त्या शुभ दिवशी घेऊन घेऊ मग. अरे बाबा, आजचाच रविवार आहे ना. का रविवारी कसं काय घ्या. आता चालता घ्यायला. आता सोमवारी घेऊ आपण. कसं पण बँक काही उघड्या राहतात, पैसे घेसे मग ते कसं काढल्या जातात. हेटल्या का गडबड झाली राजा. ते कसं भावनेच्या भरात निघून गेलं ते. ध्यानच नाही राहिलं मला. बरोबर सोमवारी मग नामदेव काय वांधा नाही. सोमवारी नवं हेळं आणतात गणे हे गावात. चाल आता शिवलाले सांगा लागेल. त्याला जमायला आला लागेल बजेट. त्याला काहीतरी टक्कर आणाच लागेल नाही. चाललो पण सोमण्याचा गेला रे अटून पोहून. ऐकलं गेला बी. मुंग्या जाय ना हो. फक्त ऐकेले ते लोकांच्या गोष्टी गेला आता सांगेले आले त्याले. काय तर नामदेव भाऊ हेडा म्हणतात साऱ्या गावात आता माचून. त्याचं कुठे टेन्शन घेऊन राहिले. आपलं काम आपण करा. आलेलो दुसऱ्या जगात लक्ष द्या. बरं पाहू मग काय करायचं आहे. पाहू गडे हो. शांता मावशी नवीन हेडो मानून राहिली गावात आता. काय
नामदेव भाऊ, शांता मावशी आणून राहिले का हेळ? काही सांगून राहिले का? ते काय आणतात बे? त्याला काय करत आहे बे? हेळमची फेळमची कोण चालून ती? हो ना बाबा, हेळम आणून राहिले ते मला आता दगडून सांगितलं. सोमवारी जाणार आहे ते आणायले. नवच हेळम नव आणायलेच पाहिजे रे. कॉम्पिटिटर पाहिजेत गावात. त्याच्याशी बजेट नाही जमत. हे जुन्यावाले लयच म्हणजे लयच रगले ना. बाहेर गावाल्याचं काढतात, गावातले काढतच नाही. मग आता कसं नवीन वाले तर पाहिजेतच ना बाहेर. नवीन आली कसं या जुने धाबे जाऊन आणतात मग. नामदेव भाऊ आणतातच ना रे. नामदेव भाऊची लय जीवार येला आता. तोच विषय चालू आहे वाटते हेळमचा. नामदेव भाऊचाच. शिवलालने जाऊन सांगा लागेल. शिवलालने तयार करायला लागेल. शिवलालने आणायलाच लावा लागते. हेळम बिन ट्रॅक्टर बी गावात. ते नाही जमत बजेट. अरे गड कोण आणून राहिला बा हेळम गावात? तुम्हाला माहितच नाही काय? तुमच्या आलीच नाही खबर? अरे नामदेव भाऊ शांताबाई हेळम आणून राहिले ते नवं गावात. पाहिजेच ना गावात. हो पाहिजेच ना. नाही गावात हेळम पाहिजे. हे सोयाबीन काढायला दाबून सीजन आहे ना. मारती तूच काले मागे राहून राहिला रे. एखादं हेळम ट्रॅक्टर घेऊन टाक ना तू बी. वा तो आपल्या बच्चा रोग नाही. आपण त्याच्या नांदी लागत नाही बाबा. अर्धी सुखानं खा माणसानं, जरा गरम राहा. ते पुरत नाही बाबा. हेळम कोण माणसं थांबली ना कोण काय करी. आपल्या ज्याने एक तर ट्रॅक्टर चालवून जमत नाही. आपली हाईट आहे षटाकभर. विषय गंभीर आहे ना आपला. आपण घेतलं असतं. बरं आपल्या गावातली बाई जर हेळम आणून राहिली गड्या, तू तर माणूसाच गड्या. काय माणूस आहे? पैसा असून जरा खर्च करत नाही बाबा. मला काही बबन भाऊ झाडावर चढू नका. आणि मी काही आणत नाही हेळम आणि ना ट्रॅक्टर. मला काही घेणे देणं नाही त्याचं. तुम्हाला आणायचं तुम्ही आणा बाबा. मला काही सांगू नका ते. तू आण नका आणू बा. मला काही घेणं देणं नाही बा. चाल बाबा ये तुम्ही. म्हणणार तुम्ही सारे अगोदर शिवलाचाच येईल. काय झालं शिवलाला येतो कसा बैकून तुम्ही. शिवलाला आणायलाच लावतो. हेळम बिन ट्रॅक्टर बी गावात नवीन डायरेक्ट ती बी कॅश. बबन्या नुसता झाडावर चढून द्यायचे कामं करते. दुसरं काहीच नाही. इकडे जाईन तिकडे जाईन बोटा घालीन नुसता. बस बोटा घाले कामं. आता सांगा. आता हे नामदेव भाऊ शांताबाई आणून राहिली. याचं पोट डोकूनही राहिलं. मारतीले सल्ला देतो ट्रॅक्टर घेऊन ये म्हणून. मी आता याच्या म्हटलं ऐकतो का मी? अरे हेट बाबा मी काय आणणारा माणूस दिसलो का तुले? अरे आपण नाही आणा जाऊ बाबा. आपल्याला जमतही नाही ते काहीच नाही. आपल्याला तर धंदा जमत नाही बाबा. शांताबाईनं आणलं की नाही लयच फरक पडते का? कारण शांता मावशीचा स्वभावही चांगला आहे. पैशालाही राहते बाई. टेन्शनचं काम नाही. आणि चालते बी मस्त त्याचं. तुला सांगतो. सारे म्हणजे मिळून मिसळून काम करणारे आहेत ना ते दोघे जण. नाही शांता मावशी आणणारच आहे. पण कसं मग आपल्याला हेळमोड जावं लागेल बरं. कसं शांता मावशी हेळम बंद नाही राहिलं पाहिजे बा. आपल्या भरोशा राहून राहिली बरं मावशी. पण दगडून पहिले सांगून दिलं. कसं पोरायचं काम कसं आपलं काम हेळमोड. तू आम्हाला सांगून राहिला घरी हेळमोड जावं लागेल. तू तर बाबा पाटला याठी जाशील ट्रॅक्टरवर. आम्हाला शिकवता काय सारे नुसतं आले का? तसं नाही ना बे. पण कसं मला आता नवीन ठिकाणी जाणार भाऊ. तो लायना पाटील लई किरकिर करते बा साऱ्या गावात. आतून सांगतो नांदीच लागते मागच लागते. याचं काढ त्याचं काढ. अरे काय नुसतं किरकिरी. आणि एकाचही काम पुरं नाही. काही सांगू नको. तू कसं पाटला परमनंट माणूस आहे भाऊ. तटीच जाशील तू. आम्हाला नुसतं झाडावर चढून राहिला घेणं तू. आम्हाला माहित नाही अरे बा झुंबर तू या काय आहे बा. मी नाही आलो समजा शांता मावशी या हेळमवर. पण तुम्ही तर जा. कसं शांता मावशी कधी अरे कामात पडते बा. अरे ते कसं तुम्ही काम करता बा शांता मावशीचं. एवढं मा म्हणणं. मी नाही आलो तर चालते. मी तर जाऊच ना रे. पण तू खरं बोल ना. तुला शांता मावशीकडे जाणार की पाटला याकडे जाणार? आपलं ठेवा झाकून दुसऱ्या बा वाकून. हे असं काम नको करत काय झुंबर. जे आहे ते खरं आपलं तोंडावर की गड मी काय येऊ शकत नाही. पण तुम्ही जाता दोघं तिघ जण. असं म्हणाल काही आहे तुला? याले असं वाटते आपण जर असं म्हटलं की मी काही येत नाही बा मी पाटला या ठिकाणी सुरू तर कसं आपण जाणार नाही असं याले ठेवा. म्हणून आपल्याला सांगून नाही राहिला असं की तसं नाही ना गडे. हो तसं नाही ना. मी तर ते पाटला खटलं थोड्या नांदला गेला. तो लायना पाटील लई किरकिर करते ना रे. पण ते कसं आता माय त्याची काहीतरी झकमी होऊ द्या. पाहत मी गेम बसतोच मी आता. रे तसं असं की असं काही घेण देण नाही. आम्ही जाणार आहोत शांता मावशी याठी. आम्ही काही सोडणार नाही त्याला. आणि तू काही टेन्शन घेऊ नको बाबा. तू जे चालू आहे ते चालू दे. जाऊ दे बा. मला काही करायला लागत नाही. चाललो बा मी. जाय. अरे पाटील आपल्याला कॉम्पिटिटर तयार होणार आहे बरं. शांता मावशी नवीन हेळा मानून राहिली आता. सोयाबीन काढायला स्पेशल. झुंबर शांता मावशी आणून राहिली का? मग तर काही वाटत नाही बाबा. घरच्या देवाच आपल्या घरचंच ट्रॅक्टर आहे ते. जमलं बाबा. पाटील आता पुरा दाबूनच आहे तुम्हाला. बरं शांताबाईनं तर काही बुकली टाकली ना गड्या. डायरेक्ट हेळ मारून राहिली शांताबाई. ट्रॅक्टर तर आणलेलाच आहे म्हणा पहिले. आता हेळम बी. पाटील आता काही खरं नाही राजा तुमचं. गिऱ्हाईकी तुटली तुमची.
अरे बा जा ना बे, कोणाला सांगून राहील तुम्ही? ते शांताबाई दरवर्षीच म्हणत राहते मी हेळं मानतो. काही नाही आणत ते शांताबाई म्हणजे दमच नाही ना हो. आणि काय सांगून राहिले गड तुम्ही मले अटीसा? शांताबाई तर लय 4 वर्ष झाले आणून राहिली हेळं मानतो. काही नाही आणत शांताबाई. अरे त्याले छाती लागते भाऊ, जिगर लागते त्याले बी. हत्ती पोचना आहे तो. 3 महिने काम आहे भाऊ फक्त हेळमले, आणि 9 महिने घरी ठेवा लागते. 4 लाख रुपये गुंतवणूक सोपी नाही आहे ते. काळजावर दगड ठेवा लागते. ते का सोपी आहे का रे तुम्हाला? तेल शर्यत लावता का? येते म्हणजे येते शांताबाईला जात खाऊ नये आता. कसं आजच आणणार होती पण बँका बंद आहे, आज रविवार आला. सोमवारी पहा आपल्या गावात नवीन हेळम येते की नाही, पहा तुम्ही पहा. आपल्याला एक शांता मावशी एक माहीत आहे बा, कसं मनात ठरवलं म्हणजे ते गोष्ट करते म्हणजे करते मावशी. मागे पुढे पाहत नाही मग. आणि आता शांता मावशी म्हणून राहिले ना हेळं मानतो, तर 100% हेळं मानीन म्हणजे आणीन मावशी. मागे पुढे पाहणारच नाही. आल्यावर खरं बा, कायचं काही येणार रे. पण ते काय आपण सांगू नाही शकत राजा पाटील. तुम्ही म्हणून राहिले तसं भिवू शकते बा. काय ते काय झालं? अरे साधूबा, पैसा उसक नाही लागत नाही राजा. हेळम म्हटलं तर 4 लाखात जाते. 4 लाख का थोडी रक्कम आहे का राजा? आणि नामदेव भाऊ तुम्हाला माझ्या साऱ्या गावाचा कोणचेला गोवातली कोवडी काढणारा माणूस आहे. हेळं मानते काय तो? त्याला जिगर लागते राजा आणली बी. काय पैशाची कमी आहे हो बापा. पैशाला धरून या लागत असतील तडीसा. ते शांताबाईचा भाऊ लय श्रीमंत आहे, आणि नामदेव तर दाबून पैसा समजू नको बरं पाटील. लय दाबून आहे, बडी असा मी येते बी, पण तसं दाखवत नाही तो. मस्ती नाही येत, माझ नाही करत. चुरमानं खाते, चुरमा लाडू. राजा तुम्हाला मजाकच वाटून राहिली हो. ज्या दिवशी हेळे मिळणं गावात त्या दिवशी तुम्हाला समजेन काय आहे तर. तसं नाही समजत तुम्हाला. हो आणल्यावर सांगतो गड्या झुमऱ्या मले, आता नको सांगू. आणि तू कसं संध्याकाळी येतो आपल्या वाड्यात. ते कसं ट्रॅक्टरची पूछपाछ, कसं ऑइलिंग गिलिंग करणं आहे आपल्याला, काही ग्रीशिंग करणं आहे ट्रॅक्टरचं. ट्रॅक्टर सुरू करणं आहे आपल्याला. मी येतो आता तर काही बोलत नाही मी जास्त. खरंच आणते का रे शांताबाई? थांब तू, मला काही ना काही गेम करावंच लागेन आता. ऐकाच राहीन ना मला काहीतरी प्लॅन. आता काहीतरी जुगाडलाच लागते मला आता. तरी नाही जमते. आणलं शांताबाईनं हेळम तर कसं माग घुरून ना मग मला पास लागेन आता काही ना काही. कसं मला शांताबाईचा बैता बसवूनच आहे आता. वय करून राहिली का जास्त? थांब तू. मला कॉम्पिटिटर होऊन राहिली का? थांब. या पाटलाला खोटं वाटतं बा, शांताबाई आणू शकत नाही. अरे बा शांता मावशी बा ठरवलं की करतेच मावशी. अबे तुम्हाला समजतच नाही. चांगली कोरबली त्याची लाईना पाटलाची, म्हणून तो वाटून पोहून गेला तो. त्याला कॉम्पिटिटर तयार होऊन राहिला गावात. हो राजा साधूबा, तसंच आहे ते. पाटलाची जैली म्हणून कसं पाटील तळक्कनी उठून गेले ना, आठवून थांबलेच नाही. तुम्हाला सांगतो शांताबाई आणल्याशिवाय राहतच नाही. मनात जे ठरवलं ते बाई करतेच. ते बाई हेळं मानीन म्हणजे आणि नाही चालीन घरी उभं करून ठेवते बाई शौकानं. ट्रॅक्टर जास्त चालवते काय मावशी शांताबाई? सांगा तुम्ही, चालवते काय? नाही, शौका खाते. नाही शांता मावशी आणो किंवा नाही आणो, पण या लाईना पाटलाची जाऊ द्यायचं काही काम नाही ना. असं तसं फलानं काही आणू शकत नाही, फलानं नाही. हा कोरपा होणं काही फायदा नाही ना. अरे गंठन, तुला समजलं नाही, हे धंद्यावर असर पडते ना. आता कसं हा जुना धंद्यावाला आहे. असं जुन्या धंद्यावाल्याची गिऱ्हाईक तुटते ना बे, नवीन आलं की. आणि जुन्यावाल्याचे मग ते जरी चालत नाही ना. हाच भाव तोच भाव. आता नवीन आला उरा की कसं त्याला कसं पैसे काढा लागतात, तो कोणी भावात काढते. अशी शाळा असते ना हे. बोंडालाकडे झुंबर, बरोबर आहे. म्हणून तर पाटलाची जैली ना, हे असंच कारण आहे. त्याला मैदान आपली अर्धी गिऱ्हाईकी कसं शांताबाईकडे जाते आणि अर्धीच आपल्याकडे उरते. मग आपण काय करा? धंदा होत नाही पाहिजे तसा पद्धतशीर. आणि हे कसं हेळून पाहतात मग. 300 रुपये पोतच लागेल आम्हाला, 250 चालतच नाही. याची दुसरी गोम सांगू का तुम्हाला साधू का? आता समजा 10 पोते बोलले की कास्तकार काय करते, 9.5 पोते पैसे दे, पण हे घेत नाहीत. हे 10चे म्हणजे 10चेच. नवीन आलं की मग बरोबर घ्या लागतात. अशी शाळा होते मग. ते बी बंद होते ना मग. कसं चुमून पैसे घ्या लागतात मग. आला बा मी बी येतो बा, ऑइल पाणी करून. कसं मी पाटलाचा माणूस जास्त बोलायला पुरत नाही बाबा. जास्त बोललं तर दिन कोणी सांगून फालतू. कसं माघार गोटे काढूनच ना देव पाटील मले. हो ये तू. जमलं आता जमलं. गळा शिवला रे. काय रे गळा बाबा, काय म्हणतो रे? रगळ्या खबर आणली ना, गावातली खबर आणली ना. नामदेव शांता हेळम घेऊन राहिले, हेळम. हो खरंच काय रे? खरंच काय? अरे हो ना बाबा, तो नामदेव हेळम घेऊन राहिला. ते मी गप्पा ऐकल्या त्याच्या. शांता दगडून नामदेव तिघ्याच्या गप्पा चालू होत्या. मी गेलो तडीसा. हो ते घेऊन राहिले, आणून राहिले. ते सोमवारी आणतात ते आता. काय कोण काय घेऊन राहिलं बाबा? तू इकडे ये तू. तुला माहित पडते काय घेऊन राहिलं कोणतं. का बबन, कोण काय घेऊन राहिले बाबा? वहिनी शांताबाई हेळम आणून राहिली ना गावात नवीन. आता सोयाबीनचा सीझन नाही चालू होणार काय? भज्या कमैया ढोऱ्यासारखी त्याच्यात. म्हणून तर ते हेळम घेऊन राहिला. ते चिव लोकात ते काच काय घेणं, ते कमाईचे साधनं घेतात.
शिवला विचार करू गळा तू काय ना गे सायाचं ह्याच्या बोकांडे रान साया दुसरं हेळम कमय दाबून आहे बरं त्याच्यात. पाव पाव लोक मागून येऊन पुढे चालले आणि तुम्ही तटीचा पान करा ना काहीतरी. त्या गड्या बोबन आपण घेतलं असतं पण आपला तेवढा बजेट नाही ना सायाचा. आहेत माझं 2 लाख रुपये बँकेत पण कसं तेवढ्या जुगाड नाही जमणार साला. कसं करा काही समजून नाही राहिलं सायाचं. शिवल्याला काही जुगाड लावतो कमाईचं साधन आहे ते. आता कसं सोयाबीनचा सीझन चालू होणार आहे 300 रुपये पोता आहे रोजचे 100 पोते काढते मशीन. हो 30,000चं काम करते रोज 30,000चं. आणि तुला सांगतो गळेली ते देऊन किती द्यायला लागतील रे त्यातले 30,000तले 5,000 रुपये त्याच्यावर नाही द्यायला लागत ना रे. आणि गोळी काय आपण आपले जाऊ ना. अरे मी सारा हिशोब करून बसेल आहो ना. तुला काहीच नाही तू टेन्शन घेऊ नको. घे सायाचं मार जोर मार काहीतरी जुगाड लाव पैसे असाला गड्या. पण आता एवढ्या मोठ्या रक्कमचं कसा काय जुगाड लागेल. मी आता मला लय वाटून राहिलो कमाईचं साधनच आहे ते 30,000 रुपये रोज चालते रोजचा. पण कसं आता पैसे न कच्ची खाल्ली ना आता काय करा काही सुचून नाही राहिलं बा. घ्यायला तर इच्छा लय आहे आपली लय इच्छा आहे ना आपली घ्यायला. काय मागे पुढे पाहून राहिले हो. मा बापाला मागतो नाही पैसे टेन्शन नका घेऊ. फक्त कसं हेळम घ्या तुम्ही आता. शांतीच्या जोरावर अजून आपल्याला घेणार ते घेते का हेळम थांबव तू यावर आम्ही घेतो हेळम थांबतो. वरचे तर शांतीचं पहिलेच ट्रॅक्टर आहे फक्त तिला हेळमच घेणार. आपल्याला हेळम बी घेणार ट्रॅक्टर बी घेणार. आपल्या जो काहीच नाही ना. जरा विचार कर बा आता एवढे पैसे देईन काय तुझ्या बाप. पहिलेच तुझा बाप चून खाऊ आहे रुपये फेकून मारत नाही. आणि आता तू एवढे मोठे पैसे म्हणून राहिली. ते पैसे आणायची गॅरंटी नाही. तुम्हाला काय घ्या लागते आणि कोणतं ट्रॅक्टर घ्या लागते ते तुम्ही पहा ना. देतो मी पैसे आणून टेन्शन नका घेऊ. फक्त कसं ट्रॅक्टर आलं पाहिजे आपल्या घरी आता. अरे शिवलाल तू विचारच भलता करून आला गड्या. वहिनी एवढ्या म्हणून राहिल्या तर कसं आता मागे नाहीच. घेऊन टाक सायाचं ट्रॅक्टर चाल जलवास करून टाकू साला. बढिया गावात कसं आपला हवा झाली पाहिजे आता. आता तर विचार करूनच नाही आपल्याला. आता पहिले ट्रॅक्टर घे ना. फार्मा ट्रॅक्टर आणतो ना रे. पाय तू आता हेळम बी आणतो ट्रॅक्टर बी. आता सासरा पैसे द्यायला तयार आहे म्हटल्यानंतर काही विषयच नाही ना. ह्याचे तोंडावर नको पाडतो बाबा. पैसे मी तुम्ही काय आले टेन्शन घेऊन राहिले. एवढाही विश्वास नाही का मावर. आणतो म्हटलं ना. शांतीच्या जोरावर तर ट्रॅक्टर घेणंच आहे आपल्याला. कसंही करून मी पैसे करतो जमा. मा बापाला मागतो आणा ट्रॅक्टर तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरोबर मग आणू त्या बापाला पैसे आण. तू जाय तू मग पटकनी आणि घेऊन ये पैसे. बरोबर जातो ना मग मी आणतो पैसे. तुम्ही ते ट्रॅक्टरचं पहा पहिले. हो वहिनी तुम्ही ट्रॅक्टरचा काही टेन्शन घेऊच नका ना वहिनी. आम्ही पाहतो काय ट्रॅक्टरचं. फक्त तुम्ही पैसे जुगाड लावा. मग मी निघतो आता. मी पैशाचे जुगाड लावतो. हो ये तू. शांतीच्या जोरावर तर ट्रॅक्टर घेणंच आहे मध्ये. मी का मागे पडणार आहे. तू या पुढे शांती आता. थांब ना थांब तू. नाही तू या पहिले ट्रॅक्टर हेळम घेतलं तर मग हे अर्ची नाही. शिवलाल तू काही टेन्शन घेऊ नको. आता पाय कशी कमाई आहेत. अरे नोटाईत राज्य करशील तू. अरे दाबून कमाई आहे त्याच्या. ट्रॅक्टर सारखी कमाईच नाही का कशात. अरे तुला सांगतो. अरे पाटील किती पुढे गेला आपल्या गावातला. सरपंच पाय ना तू कसा जलवा करते तर. आपण काल मागे राहतो पैसा असून. पाय आता जलवास करू आता ट्रॅक्टर घेऊ. काय गड्या पण हदलो आपल्या तो पैसा नव्हता. पण आता वरची म्हणून राहिली तिच्या बापा पैसा आणतो ना. मग आता काही वांधा नाही. आता पाय तू. आता तू असल्यामुळे काही विशेष नाही ना. आता कमाई म्हणजे कमाई जाय आपली आता. हे गे नाही. चाल मग चाल. कोणतं घ्यायचं काय घ्यायचं विचार करून आपण. हो चाल चाल. बोल ना बाबा. मला नवीन ट्रॅक्टर नवीन हेळम आणणं आहे एक दुसरा. आपल्याला घेणं जायचं आता. बाबू आहे ना आपल्या तो हेळम बी आणि ट्रॅक्टर बी. काल नवीनच्या फंद्यात पडून राहिला बापा. हेच चालू ना गड्या. काही नवीन फवीन नाही बापा. हेच चालू. ह्याच्यात जेवढं काही करणं कर बापा. नवीन फवीन फंद्यात नको पडू. नाही बाबा आपल्याला 2-2 पाहिजे दादा. एकाच जमत नाही. एक तर आपल्या गावात आता कॉम्पिटिटर तयार होणार आहे. ते शांताबी आणून राहिली हेळम. ते मला पाहिजे मी घेतो दादा दुसरं. बाबू काली घेतो गड्या फालतू काम ना. जाऊ आहे ना आपल्या जो नसतं तर घेतलं असतं आपण. जाऊ दे ना गड्या. ज्याचा जेवढा वाटा आहे तेवढा तो घेत असते गड्या. कुठे टेन्शन घेऊन राहिला तू. आणि कसं बाबू माणसंही भेटत नाहीत ना वक्ता रे बाबा. ते फालतू कसं आपल्या उरार फोडीन ना ते नवं घेऊन घेशील तर. हे ते का सस्ती चीज आहे काय. नाही बाबा पाहिजेच आपल्याला. नवं घेणंच आहे. त्या शांताबाई याची तीवर घेणार. ते शांताबाई हेळम कशी आणून राहिली नवं गावात. तिले कसं आपलं ट्रॅक्टर आपलं हेळम सुद्धा नाही दिसून राहिलं म्हणून ते आपल्या बोकंडीवर आणून राहिली दुसरं. बाबू जिदीवर सारं वाया जाते रे बाबा.
हा ही जीत काही कामाची नाही ना. आपले ज्यानं जेवढं पेलवल्या जाईल तेवढं करा माणसानं. हा एकटा जीव आहेस बापा तू. हा काय काय करशील तू सांग. वावराचं पाहिशील की हे ट्रॅक्टरचं पाहिशील. घेऊ दे बापा. घेऊन राहिली ते शांताबाई तरी 3 दिवस चालीनं घरी बसवी. हा तिला अनुभव आला त्यातला की जाऊ दे ना गड्या. कुठे टेन्शन घेऊन आला तू. बा तुम्ही गोष्टच घेत नाही ना माई. ऐकूनच घेत नाही ना. मी ना कोणती गोष्ट सांगितली तुम्ही मला नाकारताच राजा. हा तुम्ही तुमची सांगता. मा म्हटलं ऐकतच नाही काही. घेऊ द्या ना मले. नवीन हेळम घेऊ द्या. ट्रॅक्टरही घेऊ द्या. हा आहेत माझं माणसं गिनसं आहेत. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी चालवतो ना काय कसं पद्धतशीर. अरे बाबू नाकारायचं नाही ना. आपल्याच्यानं होत नाही ना एवढं. सांगतो आपली जमीन बी पाहिनं हे पाहिनं. हा काय काय पाहिजे तू सांग ना. हा आणि माणसंही जी बोंब नाही ना. माणसं भेटत नाहीत ना बाबा. हा माणसं भेटले असते तर मग काही एक सांगून 10 वागवले असते आपण. घ्यायले काय आहे बे. हा घ्यायले तर आपण काही घेऊ शकतो. पण मग माणसाहीमुळे गोम टाकते ना. ते का उभं ठेवशील काय घरी. उरार पैसे नाही राहत का त्याचे. हा काय स्वस्त आहे का ते. 10,000 5,000 आहे का. 10-15 लाख रुपये खर्च करायला लागतात. तू विचारच करत नाही गड्या तू. नाही बाबा ते मला सांगूच नका. मला घेऊच द्या तुम्ही आता. हा घेऊच द्या. ये नामदेव ये. बोलावलंच का मा बापानं. त्याच्याशिवाय तर मा बापाचा पत्ता नाही हाणत. आता काय आहे यानं सांगितलं असेल मा बापाला की हेडम घेऊन राहिलं म्हणून. मान तर मा बाप मागं पुढं करून आला. घेऊन ये बाबू घेऊन ये. याच्यासाठीच ना मला माहित आहे ना हे काय आहे तो. मा बाप या नाम्याच्या मुतानं दिवा लावते ना. याचंच ऐकते सारं. हा मा आता काहीच नाही ऐकत. पोरगा असून काहीच नाही. हा नुसतं हा म्हणून तसंच बैलासारखे मान हलवते मा बाप. हा 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 बडे नामदेव. हा बडे नामदेव. हे बदल्या वानाजी. पाटील ते आपलं बोलणं झालं फोनवर तर ते पैसे पाहिजे होते बा. हो काढेलात मी पैसे बाहेरच काढून ठेवला. आले पाहिजे तो बा नामदेव भाऊ पैसे तुम्हाला. काही नाही गड्या कसं मा बायकोची इच्छा आहे बा हेळम घ्यायले. तर आता देतो तिला हेळम घेऊन. लय नांदा लावून राहील ते हेळम हेळम हेळम. काही सांगितलंही नाही बा. आता आमचं हेळम काय दुसऱ्याचं होतं का बा. होतं ना आता आमच्याजवळ. आता तुम्हाला काय घ्यायची गरज होती. हा आणि ते बापा आमच्याच घरून पैसे नेऊन राहिले. मा बापही तुम्हाला देऊनच राहिला. हा मा बापाला हेच तर समजत नाही. हेंबाडेपणा करते मा बाप सारा. मनोज जरासा चूप बसणं बाबू. व्यवहार तो व्यवहार असते. हा कसं नामदेव आपलं काम करते. आपण नामदेवचं काम करतो. हा त्यात काय आहे रे बाबू. बा प्रत्येकाची इच्छा असते गड्या म्हणून. असं नसतात बोलत. हा तू कुकडच्या कुकडीच बोलतं गड्या. काय बा पाटील नाराजी असेल तुमची तर राहू द्या. मला काही पैसे देऊ नका बा. कसं हा लाईने पाटील काय जे काय बोलून राहिले बा. हा जाऊ द्या बापा राहू द्या. मी पाहिन मग तिकडे कोणाचं. त्याचं काय ऐकून राहिला बी. या पोऱ्याला काय समजते बी. हा घेऊन जाय तू पैसे. काही वांधा नाही. अरे बाबा तुम्ही का पागल गिगल झाले का. हेंबाळे आहे का तुम्ही. हा आपल्याला कॉम्प्युटर आपणच तयार करून राहिलो. तुम्ही पैसे देऊन राहिले हेळम घ्यायले. हा काय बा आपल्याच धंदा आपणच बंद पाडा. हा हे बरोबर नाही बा बाबा. मला नाही पटलं हे. अरे बाबा आपला काही धंदा बंद नाही पडत ना बा. जे गिराईक आपली आहे ती गिराईक आहेच आपल्याकडे. हा जो चांगलं काम करीन त्याच्याकडे गिराईक जाईल. हा प्रत्येकाची इच्छा आहे काही घ्यायची. घेऊ दे ना. तू काले जाऊ देतो गड्या म्हणून. हा चिरकेपणा सोडून दे तू. कसं मोठ्या दिलाचा मोठ्या मनाचा माणूस होय तर टिकशील. नाही तर मग काही खरं नाही बरं. हो असं जर करत असेल चिरक्या वांग्यासारखं. तुमच्या मतानच करा. तुमची हान सांगणं. आमचं काही ऐकसानच नाही तुम्ही. जा हा करा. मा बाप अशी तर असं बा. या नाम्याला शांतीला खाली पैसे द्यायला लागतात मा बापाले. पण समजत नाही ना. हेंबाडेपणा आहे सारा हेंबाडेपणा आहे. पैसे काही झाडायला लागतात तसे काही. आम्ही कमवा तिकडे आणि हे बुडं इकडे वाटते. हा आम्हाला म्हणजे आपल्याच पैशावर आपल्याला कॉम्पिटिटर तयार करणं म्हणजे किती विद्वान आहे मा बाप. किती हुशार आहे. स्वतःला हुशार समजते फक्त मा बाप. दुसरं काही नाही. काही झंड पैसे समजत नाही. मित्र उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.